नमस्कार. आज आपण मुलांच्या टिफिनसाठी किंवा ऑफिसच्या डब्यासाठी अगदी पटकन तयार होणाऱ्या 2 रेसिप्या बनवणार आहोत. या बनवायला अतिशय सोप्या आहेत आणि पटकन तयार होतात. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला दुधी भोपळ्याची सुक्की भाजी बनवण्यासाठी इथे मी अर्धा वाटी चणा डाळ 20 ते 25 मिनिटं पाण्यामध्ये भिजवत ठेवली आहे. त्यानंतर इथे मी मध्यम आकाराचा दुधी भोपळा बारीक चिरून पाण्यामध्ये घातला आहे, म्हणजे दुधी भोपळा काळा पडणार नाही. आता भाजीसाठी पॅनमध्ये 1 चमचा तेल गरम करून घेतले. यामध्येच मोहरी, जिरे, बारीक चिरलेली हिरवी मिरची, त्यानंतर कांदा आणि कढीपत्ता घालायचा आहे. आता कांदा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. कांदा हलकासा परतून झाला की यामध्ये 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट घालायची. आता याला आपल्याला कांद्याबरोबर छान परतून घ्यायचे, म्हणजे यातील कच्चापणा निघून गेला पाहिजे. आता इथे अद्रक आणि लसूण मी कांद्याबरोबर परतून घेतले. कांदा छान परतून झालाय. यामध्येच आता चणा डाळ घालायची. चणा डाळीतील मी पाणी काढून घेतलंय. याला आपल्याला तेलामध्ये 1 मिनिटभर परतून घ्यायचे. तर चणा डाळ भिजवून घेतल्यामुळे लवकर शिजते. आता चणा डाळ चांगली मिक्स करून घेतली. यावर झाकण ठेवून आपण 5 ते 7 मिनिटं शिजून घ्यायची. आता इथे बारीक गॅसवर मी चणा डाळ शिजवून घेतले. यामध्येच आता मसाले घालायचे. 1 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, अगदी थोडीशी हळद घालायचे. ते मसाले मिक्स करून घ्यायचे. आता मसाले छान मिक्स करून झाले. यामध्येच 1 छोटा बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे. याला मसाल्याबरोबर चांगलं एकत्र करून घ्यायचे. आता टोमॅटो हलकासा मऊ झालाय. यामध्येच आपण दुधी भोपळ्याच्या फोडी घालायचे आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचे. आता दुधी भोपळ्याला मसाल्याबरोबर मिक्स करून 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचे. तर बऱ्याच जणांना दुधी भोपळ्याची भाजी आवडत नाही. तुम्ही जर अशी टोमॅटो आणि डाळ घालून जर भाजी केली तर अगदी सगळेच आवडीने खातील. आता इथे मी दुधी भोपळ्याच्या फोडी 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित परतून घेतले. यामध्ये पाणी घालायचे. आता भाजी आपण सुकी बनवणार आहोत, त्यामुळे खूप जास्त पाणी घालायचं नाही. अर्धा वाटी पाणी घालायचे. पाणी घातलं की थोडंसं मिक्स करायचे. आता भाजीला मिक्स करून घेतलं. यावर झाकण ठेवून बारीक गॅसवर आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची. आता इथे मी बारीक गॅसवर 10 ते 12 मिनिटं भाजी शिजवून घेतली. मध्ये एक वेळेस झाकण उघडून भाजीला मिक्स करून घेतलं होतं. आता इथे बघा आपल्या दुधी भोपळ्याच्या फोडी छान शिजले. त्यानंतर डाळ देखील चांगली व्यवस्थित शिजली. यामध्येच आता 3 ते 4 चमचे शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. आता परत भाजीला 1 मिनिट आपल्याला परतून घ्यायचे. आता इथे भाजीला मी परत एकदा 1 मिनिट चांगलं परतून घेतलंय. बघा मस्त आपली डाळ टाकून दुधी भोपळ्याची सुक्की भाजी तयार झाली आहे. आता मेथीची भाजी बनवण्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलंय. यामध्येच 1 चमचा जिरे घालायचे. त्यानंतर 10 ते 12 ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या घालायचा आहे. तर लसूण थोडासा मेथीमध्ये जास्त घालायचा, म्हणजे चव छान येते. आता लसूण आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. आता लसूण हलकासा सोनेरी कलर आला की यामध्येच हिरवी मिरचीचा ठेचा घालायचा आहे. तर तिखट तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता मिरचीला आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे. मिरची तेलामध्ये चांगली परतली की तिखटपणा थोडासा कमी होतो. आता इथे बघा आपली मिरची परतून झाली. यामध्येच 1 मोठा बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे. त्यानंतर अर्धा वाटी मुगाची डाळ घालायची. तर डाळीला मी 10 मिनिटं पाण्यात भिजवत ठेवली होती. आता डाळ आणि टोमॅटो देखील आपल्याला तेलामध्ये 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचे. आता इथे डाळ आणि टोमॅटो छान परतून झाले. यामध्येच मेथीची भाजी घालायची. तर मेथीला मी व्यवस्थित निवडून स्वच्छ पाण्याने धुवून चाळणीवर काढून घेतले होते. आता मेथी टाकली की मेथीला आपल्याला डाळीबरोबर परतून घ्यायचे. तर मेथी अगोदर जरी जास्त वाटली तरी जशी परतत जाईल तशी ती थोडीशी कमी होते. तर ही मेथीची भाजी तुम्ही डाळ न टाकता अशी जरी केली तरी चवीला छान लागते. ही तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी अगदी झटपट बनवू शकता. मुलांना खूप पौष्टिक देखील आहे. आता इथे मेथीला मी 3 ते 4 मिनिटं परतून घेतलंय. तर मेथी बघा अगोदरच्यापेक्षा थोडीशी शिजून कमी झाली आहे. आता झाकण ठेवून आपल्याला मेथीला शिजवून घ्यायचंय. इथे मी बारीक गॅसवर 7 ते 8 मिनिटं मेथी शिजवून घेतली आहे. तर मेथी कवळी असल्यामुळे शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही. आता इथे बघा आपली मेथी छान शिजली. यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. मीठ सर्वात शेवटी घालायचं. मीठ जर अगोदर घातलं तर मेथीचा कलर थोडासा काळपट येतो. तर मीठ घातलं की चांगलं मिक्स करून 1 मिनिटं परतून घ्यायचं आहे. तर यामध्ये जर तुम्हाला आवडत असेल तर थोडासा शेंगदाण्याचा कूट देखील घालू शकता. त्याने मेथीची चव खूप छान लागते. आता मेथीला चांगलं मिक्स करून घेतलं आहे. तरी ते आपल्या टिफिनसाठी किंवा ऑफिसच्या डब्या देण्यासाठी दोन्ही रेसिप्या तयार झाल्या आहेत. सकाळच्या घाई गडबडीत देण्यासाठी या पटकन रेसिपी तयार होतात. तुम्ही घरी करून पहा आणि रेसिपी कशी झाली मला खाली कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.